नमस्कार. मराठी क्लासिक निटिंगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण ख्रिसमस स्टार कसा विणायचा हे बघणार आहोत. ख्रिसमस स्टार म्हणजे ख्रिसमसच्या झाडाला जे ऑर्नामेंट्स किंवा आपण लटकन म्हणू जे अडकवलेले असतात तो हा आहे. पण ह्याचे अनेक उपयोग आपल्याला करता येतील असतील. हे वेगवेगळ्या साईजमध्ये हे विणलेले आहेत. सगळ्याची विणायची पद्धत एकच आहे. आपल्याला जेवढा मोठा हवा तेवढा हा मोठा विणता येतो. एक बेसिक त्याचा जो साईज आहे त्या साईजपासून आपल्याला हवा तेवढा तो मोठा विणता येईल. साधारणपणे हा विणलेला आहे तो याच्यासाठी जाड सुया आणि जाड लोकर वापरलेली आहे, त्यामुळे तो आणखीन मोठा दिसतो. बेसिक ह्याचं जे माप आहे त्याच्यापेक्षा थोडासा हा मोठा आहे. अशा एवढ्या मोठ्या स्टारचा उपयोग आपण टी कोस्टरसाठी वगैरे करू शकतो. हा दुसरा प्रकार आहे. याच्यात तीन कलर वापरलेले आहेत. हा आणि हा यात लोकरीच्या जाडीमुळे हा लहान आणि हा मोठा दिसतो, पण दोन्हीही सेम तेवढ्याच ओळींमध्ये हा विणलेला आहे. म्हणजे हे सांगायचं कारण असं की जर जाड सुया आणि जाड लोकर वापरली तर त्याचा साईज आपोआप मोठा होईल. बारीक सुया आणि बारीक लोकर वापरली कमी जाडीची तर त्याचा साईज लहान होईल. हा जो आहे तो किचनसारखा यूज करता येतो म्हणून मी हा बनवलेला आहे. तर हा जो आहे हा अगदी बेसिक साईज आहे. त्याच्यापेक्षा हा साईज आणि हा हे दोन्हीही विणताना सेम मापामध्ये विणलेले आहेत. लोकरीच्या फरकामुळे हे लहान मोठे दिसत आहेत. याचं विणकाम म्हणजे पहिल्यांदा हा जो दिसतो आपण यामध्ये बघूया, कलरमुळे लगेच लक्षात येईल. तर हा जो भाग आहे तो आपल्याला पहिल्यांदा विणून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या वरच्या पाकळ्या बनतात आणि नंतर मग त्या एका ठिकाणी शिवलेल्या आहेत. एकाच ठिकाणी पहिल्यांदा ज्या 6 पाकळ्या आहेत त्या अर्ध्या होईपर्यंत विणकाम हे एकदम होईल आणि तिथून पुढची ही जी टोकं आहेत इथपासूनची ही प्रत्येक पाकळीची किंवा प्रत्येक स्टारच्या या भागाची ती वेगवेगळी विणायची आहेत. तर याप्रमाणे याचं विणकाम असणार आहे. फक्त सगळं विणकाम हे सुलटमध्येच केलेलं आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा सुद्धा मोठा हवा असेल सेंटर पीस म्हणून वगैरे टिपॉयवर वगैरे ठेवायला, तरीसुद्धा आपण तो मोठ्या मापाचा असा एवढा बनवू शकतो. तो कसा ते मी सांगेनच विणताना. तर मला वाटतं आपण आता सुरुवात करूया विणायला. कृपया व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. यासाठी आपल्या आवडीप्रमाणे सुयांचं माप आणि लोकर घ्यायची आहे. सुईवर 18 टाके घातलेले आहेत. हे बघा 18 टाके आहेत. हे टाके घालताना जो आपण खाली धागा सोडतो तो जरा मोठा सोडायचा आहे, त्यानेच आपल्याला शिवावं लागेल. सुईवर 18 टाके घातलेले आहेत. आपल्याला 5 मार्कर लागतील विणायला. सुरुवात करूया. पहिली ओळ, एक सुलट, एक उलट, एक सुलट, इथे मार्कर लावायचा. याप्रमाणे मार्कर लावायचे आहेत. प्रत्येक 3 टाक्यांनंतर मार्कर लावायचे आहेत. पहिला सुलट, दुसरा उलट, तिसरा सुलट. असे 3-3 टाक्यांचे भाग करायचे आहेत. म्हणजेच ह्या 3-3 टाक्यांमध्ये ह्या एक अशा पाकळ्या येत जातील स्टारच्या. त्यानंतर एक सुलट,
एक उलट आणि शेवटचा टाका सुलट. पहिली ओळ पूर्ण झालेली आहे. एक सुलट, हा एक उचलायचा, न विणता घ्यायचा आहे. एक सुलट, याप्रमाणे सगळी ओळ करायची आहे. एक सुलट, एक उचलायचा, एक सुलट. याप्रमाणे ही दुसरी ओळ पूर्ण करायची आहे. मार्कर प्रत्येक वेळी तर त्याच आहेत तिथेच ठेवायचे आहेत. दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे. तिसरी ओळ पहिल्या ओळीसारखीच आहे. एक सुलट, एक उलट, एक सुलट, एक सुलट. याप्रमाणे पूर्ण करायची सगळी ओळ. एक उलट, एक सुलट, पहिल्या ओळीप्रमाणेच. आता चौथी ओळ आहे. चौथ्या ओळीला टाके वाढवायचे आहेत. प्रत्येक 4 ओळीला टाके वाढतील. एक पहिल्या एक टाक्याचे 2 करायचे, एक पुढून सुलट करायचा आणि एक मागून विणायचा. म्हणजेच एका टाक्याचे 2दा विणायचे आहेत. याप्रमाणे एकाचे 2 झाले. त्यानंतर हा उचलायचा आणि तिसऱ्या टाक्याचे पुन्हा 2 करायचे. पहिल्यांदा सुलट विणायचा, हा टाका काढायचा नाही सुईवरून आणि त्याचाच पाठीमागून एक सुलट करायचा. याप्रमाणे 3 टाक्यांचे 5 टाके झालेले आहेत. याप्रमाणे विणत जायचं आहे सगळी पूर्ण ओळ. म्हणजेच प्रत्येक भागातले 3 टाक्यांचे 5 टाके होतील. चौथी ओळ पूर्ण झाली. प्रत्येक चौथ्या ओळीला टाके वाढतात आणि त्यानंतर 3 ओळी जशा आपण आहेत त्याचप्रमाणे विणायच्या आहेत. ही 5वी ओळ. 2 सुलट, एक उलट, 2 सुलट. याप्रमाणे विणायची. दोन सुलट, एक उलट, दोन सुलट. 5वी ओळ झाली. आता 6वी ओळ. 2 सुलट, एक उचलायचा, पुन्हा 2 सुलट. याप्रमाणे येईल. 2 सुलट, एक उचलायचा, 2 सुलट. 7वी ओळ. 2 सुलट, एक उलट, पुन्हा 2 सुलट, 2 सुलट, एक उलट, 2 सुलट. याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे. 2 सुलट, एक उलट, 2 सुलट. याप्रमाणे 7वी ओळ पूर्ण झालेली आहे.
आता 8वी ओळ, चौथ्या ओळीला टाके वाढतात, चौथ्या ओळीला वाढवलेले आपण. आता ही 8वी ओळ आहे, तर या ओळीला सुद्धा पहिल्या टाक्याचा आणि शेवटच्या टाक्याचे एकाचे 2 करायचे. एकाचे 2 याचप्रमाणे सगळे करायचे आहेत. एक पुढून विणायचा आणि एक पाठीमागून विणायचा, याप्रमाणे 2 करायचे. त्यानंतरचा एक सुलट, एक उचलायचा. याचे 2 केले, एक सुलट, एक उचलायचा, एक सुलट आणि पुन्हा शेवटच्या टाक्याचा 2 करायचे आहेत. एकाचे 2 करायचे टाके, याप्रमाणे. म्हणजे जिथे 5 टाके होते तिथे आता 7 टाके होतील. 8वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 9वी ओळ. 9वी ओळ नेहमीप्रमाणेच करायची, टाके वाढवल्यानंतर आपण जशी करतो तशी. तीन सुलट, एक उलट, 3 सुलट. आता जिथे 5 टाके होते तिथे 7 टाके झालेले आहेत. नववी ओळ पूर्ण झाली. आता 10वी ओळ. 3 सुलट, एक उचलायचा, 3 सुलट. याप्रमाणे सगळी ओळ करायची. 10वी ओळ आहे ही. 3 सुलट, एक उचलायचा, 3 सुलट. याप्रमाणे विणलेली आहे. 11वी ओळ. पुन्हा 3 सुलट, एक उलट, 3 सुलट. याप्रमाणे करायची पूर्ण. 3 सुलट, एक उलट, 3 सुलट. अकरावी ओळ पूर्ण झाली. आता 12वी ओळ. 11 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. प्रत्येक भागामध्ये 7, याप्रमाणे 6 भाग आहेत. 42 टाके आहेत सुईवर. आता इथून पुढे टाके कमी होणार आहेत. प्रत्येक चौथ्या ओळीला 2-2 टाके कमी होत जातील. जसे वाढवले टाके त्याचप्रमाणे प्रत्येक चौथ्या ओळीला 2-2 टाके कमी होणार आहेत. जर आपल्याला मोठा स्टार करायचा असेल तर इथून पुढे आपल्याला प्रत्येक 4 ओळीला आत्तापर्यंत जसे टाके वाढवले त्याप्रमाणेच वाढवावे लागतील. जेवढा मोठा स्टार हवा आहे, म्हणजेच हा जो भाग आहे हा जेवढा मोठा हवा आहे तेवढा आपण विणायचा. तोपर्यंत टाके वाढवायचे आहेत. आणि त्यानंतर टाके कमी होणार आहेत. तो हा प्रकार आहे. इथून टाके कमी होतात, तर जेवढे वाढवले असतील तेवढेच कमी करायचे, म्हणजे मोठा स्टार बनेल. हा छोटा स्टार आहे, तर ह्या 12व्या ओळीपासून आपण आता टाके कमी करणार आहोत. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आता प्रत्येक हे जे भाग आहेत ते वेगवेगळे स्वतंत्र विणायचे आहेत. हा भाग पहिल्यांदा विणायचा, हा झाल्यानंतर हा विणायचा. याप्रमाणे विणकाम सगळं होईल. प्रत्येक पाकळीचं विणकाम याप्रमाणे होणार आहे. आता 12वी ओळ. फक्त पहिल्यांदा हा भाग पूर्ण करून घ्यायचा. तर 12व्या ओळीला टाके कमी करायचे आहेत. पहिले 2 टाके कमी होतील. पहिल्या 2चा 1 करायचा. SSK प्रमाणे
हा 2चा 1 केला, त्यानंतर 1 सुलट, 1 उचलायचा, 1 सुलट आणि 2चा 1. 12वी ओळ झाली. 13वी ओळ 2 सुलट, 1 उलट, 2 सुलट. 2 टाके कमी झाले, 7 होते ते 5 झाले. 14वी ओळ 2 सुलट, 1 उचलायचा आणि 2 सुलट. ही 14वी ओळ झाली. 15वी ओळ 2 सुलट, 1 उलट, 2 सुलट. 15वी ओळ झाली. आता 12व्या ओळीला 2 टाके कमी केले. आता ही 16वी ओळ आहे, म्हणजे 4 ओळी झाल्या, तर या ओळीला सुद्धा टाके कमी करायचे 1-1. पहिल्या 2चा SSK प्रमाणे 1 करायचा, मधला हा आहे हा उचलायचा आणि 2चा 1. ही 16वी ओळ झालेली आहे. 17वी ओळ 1 सुलट, 3 टाके राहिलेत आता, 1 उलट, 1 सुलट. 18वी ओळ 1 सुलट, 1 उचलायचा, पुन्हा 1 सुलट. 19वी ओळ 1 सुलट, 1 उलट, 1 सुलट. 19वी ओळ पूर्ण झालेली आहे. 20वी ओळ आता पुन्हा टाके कमी करायचे, म्हणजे ह्या 3चा 1 करायचा. थोडक्यात टाके बंद करायचे. पहिला उचलला, दुसरा उचलला, तिसरा उचलला आणि ह्या 3ही टाक्यांचा मागून याप्रमाणे 3चा 1 करायचा आहे याप्रमाणे. म्हणजे हा एक भाग आपला पूर्ण झाला. हे असा ओढून घ्यायचा. इथे अगदी छोटूसा दोरा सोडायचा, म्हणजे काय होतं की छोट्या प्रोजेक्टमध्ये लपवणं अवघड जातं, म्हणून याप्रमाणे दोरा हे करायचा आणि यातून काढायचा की हा एक भाग आपला पूर्ण झाला. हे बघा. आता इथे पुन्हा आता अजून एक पाकळी हे विणून बघूया आपण. आता इथे परत हा नवीन दोरा जोडायचा. प्रत्येक भागाच्या वेळी सुरुवातीला नवीन दोरा जोडावा लागणार आहे, कारण का आपण प्रत्येक भाग हा वेगळा विणत आहोत. इथे आपण नवीन धागा जोडलेला आहे. आता ही 12वी ओळ असणार आहे. 12व्या ओळीपासून आपण टाके कमी करायला सुरुवात केली. हा पहिला उचलायचा, दुसरा उचलायचा, त्या दोन्हीचा मागून 1 करायचा, एक सुलट, 1 उचलायचा, 1 सुलट, 2चा 1. 12व्या ओळीला 7 टाके होते, त्याचे आपण 2 कमी केले, 5 झाले. ही 13वी ओळ आहे. 1 2 सुलट, 1 उलट, 2 सुलट. 14वी ओळ पुन्हा 2 सुलट, 1 उचलायचा, 2 सुलट. ही 15वी ओळ 2 सुलट, 1 उलट, 2 सुलट. 16वी ओळ आता 12व्या ओळीला टाके कमी केलेले, आता 16व्या ओळीला करायचे. 1 उचलायचा, दुसरा उचलायचा आणि
दोन्हीचा एक पाठीमागून करायचा. पुन्हा हा मधला जो आहे तो उचलायचा आणि 2चा एक. 16वी ओळ झाली ही. 17वी ओळ. एक सुलट, एक उलट, एक सुलट. 18वी ओळ. एक सुलट, एक उचलायचा, एक सुलट. 19वी ओळ. एक सुलट, एक उलट, एक सुलट. 20व्या ओळीला हे तीनही टाक्यांचा एक करायचा. म्हणजे हा भाग पूर्ण झाला. एक उचलायचा, दुसरा उचलायचा, तिसरा उचलायचा आणि तीनही टाके पाठीमागून तीनाचा एक करायचा. याप्रमाणे. पुन्हा इथे धागा कट करायचा आणि यातून काढायचा. ओढायचं की हा एक भाग पूर्ण झाला. याप्रमाणे हे बाकीचे भाग आपण पूर्ण करून घेऊया. हा भाग झाल्यानंतर हा, यानंतर हा आणि यानंतर हा. आत्ता या 2 भाग दाखवले याप्रमाणे 12 ते 20 ओळी या पूर्ण केल्या की एक एक भाग पूर्ण होतो. तर तो आपण पूर्ण करून घेऊ. स्टारचे सगळे भाग विणून पूर्ण झालेले आहेत. 6 भाग हे याप्रमाणे दिसत असणार आहे. आता स्टार कसा शिवायचा ते बघूया आपण. त्यापूर्वी हे जे इथे जे दोरे राहिलेले असतात ते असे आतमध्ये लपवून टाकायचे, म्हणजे वरून ते दिसणार नाहीत. या अशा जे विणलेले हे वर आलेले जे टाके असतात त्यात असं लपवून टाकायचं. ही स्टँडर्ड पद्धत आहे दोरे लपवायची. आणि हा आपण मोठा धागा तेवढ्यासाठी सोडलेला होता की जेणेकरून हा स्टार आपल्याला शिवायला उपयोग होईल त्याचा. असा टेपस्ट्री नीडलमध्ये असा ओवून घ्यायचा आहे आणि इथून हा धागा जोडलेला आहे. तर याप्रमाणे 10 दोरा घातल्याप्रमाणे ह्या अगदी कडेच्या बाजूने हे असे घालत जायचे टाके. याप्रमाणे हे बघा. आणि हे असं खेचून घ्यायचं की जेणेकरून ती 2 टोकं एकत्र येतील. जिथून आपण या असा ओढायचा, जिथून घातलेला आहे तिथून असा, म्हणजे हे बरोबर मध्ये एकत्र येतील. मध्य जोडलेला आहे. आता हा आणि हा एवढा जोडून घ्यायचा. हे बघा, ह्या बरोबर पॉइंटपर्यंत हे शिवून घ्यायचे आहेत. बरोबर समोरचे जे 2-2 टाके असतात. हा छोटा आहे त्यामुळे छोटे जे आहेत ते थोडंसं शिवताना व्यवस्थित शिवायला लागतं. अगदी कडेच्या याप्रमाणे जसे आपण नेहमी बाकीचे शिवतो त्याचप्रमाणे शिवायचं आहे. हे बघा, याप्रमाणे शिवल्यानंतर इथे पुन्हा हे एकदा त्याच ह्याच्यातून घालून बंद करून टाकायचं. आपल्याला हा जर कशाला अडकवायचा असेल तर इथे असा याप्रमाणे
याप्रमाणे इथे असा शिवून टाकता येतो, म्हणजे हा कशाला तरी आपल्याला अडकवता येईल. प्रमाणे आपला ख्रिसमस स्टार विणून पूर्ण झालेला आहे. तुम्हाला मोठा पाहिजे असेल तर तुम्ही याप्रमाणे करू शकता. मी सांगितल्याप्रमाणे टाके वाढवायचे आणि कमी करायचे आहेत. हे असे वेगवेगळ्या आकारात विणलेले आहेत. हा अगदी छोटा आहे साईज, हा बेसिक साईज आहे आपण आत्ता जो बनलेला आहे तो. आपल्याला पाहिजे तेवढा मोठा हा विणता येईल. विणायला अगदी सोपा आहे, सहज विणता येण्यासारखा आहे. तुम्ही एकदा जरूर करून बघा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.